नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या मराठी चॅनलवर. आज आपण बनवूया गरमागरम कांदा पोहे. त्याच्यासाठी लागणारे कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे, कोथिंबीर आधीच कापून ठेवलेले व पोहेही भिजून ठेवलेले. आता तेल गरम झाले आहे, त्यात शेंगदाणे टाकूया. ते जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित हलवत राहायचं आहे. त्याच्यानंतर जिरे टाकायचे आहेत थोडे. तुम्हाला आवडले तर टाका. नंतर आपण ही मिरची कापलेली होती तीही टाकली आहे. कढीपत्ता पण टाकला आहे आणि आपला कांदा हे सुद्धा आलेला आहे. आता कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे व हे सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तेलामध्ये भाजायचं आहे. वा वा, आतापासूनच सुगंध सुटायला लागलेला आहे. छान फोडणी बसलेली आहे याला. नंतर तुम्हाला पाहिजे तशी थोडी हळद टाकायची आहे. हळद टाकून हलवायचं आहे छान. थंडीमध्ये पोहे खायची मजाच वेगळी आहे. सर्व नीट भाजून घ्यायचे आहे. नंतर जे आपण पोहे भिजायला टाकलेले होते ते छान भिजलेले आहे. ते वरून सर्व त्या मिक्सचर मध्ये टाकायचे आहेत. ते छान एकजीव करायचे आहेत. नंतर हलवताना सर्व जे आपण टाकलेला मसाला आहे तो व्यवस्थित पोह्यांना लागेल याची काळजी घ्यायची आहे. वाव, सुंदर वासही सुटलेला आहे. आणि पोहे एक अशी आहे की ही झटपट बनणारी रेसिपी आहे. पाहुणे आले, कोणी आले, लवकर बनणारी रेसिपी आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. छान एकजीव करायचे आहेत. नंतर आपण ही कापलेली कोथिंबीर आहे ती पण पोह्यामध्ये टाकायची आहे व नीट हलवून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि पोहे यांचे एक अतूट नातं आहे. खूप छान वाटतात. तर मित्रांनो, आपले हे पोहे गरमागरम रेडी झालेले आहेत. तर या, वरूनही कोथिंबीर टाकली आहे. तर या नाश्ता करायला मित्रांनो.